मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास? कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत? कोणतं गॉसिप रंगलं? याविषयी जाणून घेऊयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. अभिनेते महेश मांजरेकर आणि अभिनेत्री रेणुका शहाणे ही मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज जोडी लवकरच देव माणूस या सिनेमातून आपल्याला एकत्र दिसणार आहे. अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांनी प्रेक्षकांच्या मागणीनंतर ते दोघे सुद्धा एकत्र सिनेमात झळकणार असल्याचं सांगितलं. मंगला या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. भारतातील पहिल्या ॲसिड अटॅक विक्टिमची गोष्ट आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या ट्रेलर लॉन्च वेळी अभिनेत्री शिवाली परबने तिच्या सिनेमातील लुकमध्ये एंट्री घेतली. अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या फुलवंती या सिनेमाच्या यशाबद्दल राजश्री मराठीशी बोलताना व्यक्त झाली. या चित्रपटातून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. तिच्या चित्रपटाचा प्रवास तिने सांगितलाय. फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमाच्या निमित्ताने हळदीचा इव्हेंट पार पडला. यावेळी सिनेमातील कलाकारांनी उखाणे घेत धमाल केली. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी HC लंडन या ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे. जयवंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी चाहत्यांना दिली. बालकलाकार मायरा वायकुळच्या छोट्या भावाचं बारसं अगदी थाटात पार पडलं. यावेळी सजावटीसाठी राजगड उभारण्यात आला होता, तर वायकुळ फॅमिलीने या चिमुकल्याचं नाव व्योम असं ठेवलंय. अभिनेता प्रथमेश परबची बायको क्षितिजा घोसाळकरने तिला अभिनय क्षेत्रात काम का करायचं नाहीये याबद्दल सांगितलंय. क्षितिजा म्हणाली, मला माझ्या जॉबमध्ये समाधान वाटतं आणि मला लोकांची मदत करायला आवडतं. अभिनेता गश्मीर महाजनीने तो मधल्या एका काळात भरपूर दारू प्यायचा याबद्दल सांगितलंय. सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही म्हणूनच त्या टेन्शनमध्ये गश्मीरला दारूचं व्यसन लागलं आणि यासाठी त्याने स्वतःला 6 महिने एका खोलीत कोंडून ठेवल्याचं सांगितलं. अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर मालदीवमध्ये त्यांची रोमॅन्टिक ट्रिप एन्जॉय करतायत. ते दोघे सुद्धा सतत एकत्र दिसल्याने प्रेक्षक त्यांना लग्न करण्याचा सल्ला देतायत. हे होते या आठवड्याचे टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.